पुढची बातमी बघूयात। संभाजीनगरमध्ये मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री प्रकरण समोर आलं। विक्री करणारे तिघही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। पाकिस्तान बनावटीच्या ब्युटी प्रोडक्ट्सची सर्रास विक्री सुरू होती। मोहम्मद अब्रार, अंकुश अग्रवाल, जुमान खान अशी 3 आरोपींची नावे आहेत। या प्रकरणामागे मोठं जाळं आहे का याचा पोलीस तपास करतायत। छत्रपती संभाजीनगर शहरातील बाजारपेठेत पाकिस्तानी बनावटीच्या ब्युटी प्रोडक्ट्सची सर्रास विक्री होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आला होता। या प्रकरणी कारवाईची मागणी करत मनसे पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली। या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अशा प्रकरणाची विक्री करणाऱ्या 3 दुकानदारांना ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। FTDR ॲक्ट कलम 3 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यासोबतच 223 भारतीय न्याय संहिता आणि कलम 1827 ड्रग अँड कॉस्मेटिक्स ॲक्ट याप्रमाणे सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि ह्या गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी यांनी 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। आज त्यांना PCRला समोर हजर करण्यात आले।